नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या ॲग्रोन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्त्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण केळी, पपई, कारली, सोयाबीन आणि कापूस बाजाराची माहिती घेणार आहोत. केळीला वाढत्या उन्हामुळे उठाव मिळतोय. बाजारातील केळीची आवक काहीशी अधिक असतानाही मागणी असल्याने केळीच्या भावात सुधारणा दिसून आली. राज्यातील केळीला विशेष मागणी असल्याचं व्यापारी सांगतायत. त्यामुळे दरात क्विंटल मागे मागील 2 आठवड्यात 200 रुपयांपर्यंत सुधारणा झाली. सध्या केळीला सरासरी 1700 ते 2000 रुपयांचा भाव मिळतोय. उशिरा लागवडी झालेल्या केळीची बाजारात सध्या आवक होतीये. केळीला परराज्यातून मागणी आहे, त्यामुळे केळीचे भाव टिकून राहतील असा अंदाज केळी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. राज्यातील बाजारात कारल्याची आवक स्थिर आहे, तर दुसरीकडे आलेला उठाव चांगला आहे. त्यामुळे कारल्याचे भाव टिकून आहेत. कारल्याला सध्या बाजारात सरासरी 2500 ते 3000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कारल्याची बाजारातील आवक यापुढेही मर्यादित राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कारल्याचे दर आणखी काही आठवडे कायम राहतील असा अंदाज व्यापारी व्यक्त करतायत. राज्यातील पपईला सध्या चांगली मागणी आहे, त्यामुळे पपईच्या भावातील तेजी टिकून आहे. पपईचे वाढलेले भाव मागील काही दिवसांपासून स्थिर आहेत. वाढत्या उष्णतेमुळे पपईला चांगला उठाव आहे. राज्यातील पपई सध्या देशभरात जातीये, त्यामुळे पपईला सध्या 1700 ते 2000 रुपयांचा भाव मिळतोय. यंदा पपईची लागवड सरासरीपेक्षा कमीच होती, त्यामुळे आवकही मर्यादित आहे. पपईचा बाजार भाव आणखी काही आठवडे कायम राहू शकतो असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय. सोयाबीनची बाजारातील आवक कमी आहे, मात्र सरकारकडील स्टॉकचा बाजारावर दबाव आहे. सरकार आपल्याकडील स्टॉक मार्केटमध्ये कधी आणणार याकडे आता बाजाराचं लक्ष आहे. सरकारकडे जवळपास 19 लाख टन सोयाबीन शिल्लक आहेत, तर शेतकऱ्यांकडील सोयाबीनचा स्टॉक कमी झालाय. मात्र तरीही दरावर दबाव आहे. सोयाबीनला आजही बाजारात 4000 ते 4300 रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला. बाजारातील सोयाबीनची आवक या पुढील काळात कमी होत जाईल, त्यामुळे बाजाराची भिस्त सरकारच्या स्टॉकवरच असेल असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलंय. आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेच्या धोरणामुळे कापसाच्या भावातील मंदी वाढलेली दिसतीये. देशात मात्र कापसाला चांगला उठाव मिळतोय, त्यामुळे कापसाचे भाव टिकून आहेत. बाजारातील कापसाची आवकही कमी होतीये. सध्या 45 ते 50,000 गाठींच्या दरम्यान कापसाची आवक होतीये. यंदा देशातील उत्पादन घटलंय, त्यामुळे कापसाचा अतिरिक्त पुरवठा होत नाहीये. याचा आधार बाजाराला मिळतोय. तर बाजार समित्यांमध्ये कापसाला सध्या 7300 ते 7800 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कापसाचे भाव कायम राहू शकतात असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.